नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांचे हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, तरी श्रद्धा वस्तूसी आदरू, करिता जाणीजे प्रकारू, जरी होय श्री गुरु सदाशिवू. ज्ञानेश्वरीतील अध्याय 12, ओवी क्रमांक 216. 12व्या अध्यायात भगवंत ज्याचं वर्णन करतात तो ज्ञानी भक्त कसा आहे, तर अध्यात्म ज्ञान संपन्न आहे, अद्वैतावर त्याची दृष्टी स्थिर आहे, त्याचवेळी समाजाच्या हिताची चिंता वाहणारा आहे. स्तुती, निंदा वा मानापमान यांचा त्याच्या चित्ताला स्पर्श होत नाही. अमुक एक आपल्याला हवं अशा भावनेनं कोणतंही कर्म तो करीत नाही. जगातली कोणतीही व्यक्ती त्याला परकी नाही. त्याच्या दृष्टीनं सारा आपपर भाव निमालेला आहे, कारण सारं चराचर म्हणजे आपणच इथपर्यंत त्याच्या अनुभवाचं क्षितिज विस्तारलेलं आहे. अद्वैतावर आधारलेलं आत्मज्ञान आणि सर्वाभूती समदृष्टी ठेवून केला जाणारा लोकव्यवहार या दोहोंची गाठ या ज्ञानी भक्ताच्या दैनंदिन वर्तनात पडलेली आहे. असा हा दुर्मिळ धारणा असलेला पुरुष जर माझी भक्ती करणारा असेल तर तो मला अतिशय प्रिय होऊन जाईल आणि त्याला मी मुकुटाप्रमाणे आपल्या मस्तकावर धारण करील, यात नवल ते काय, असा प्रश्न भगवंत करीत आहेत असं ज्ञानदेव सांगतात. ज्याच्यावर आपली श्रद्धा असते त्याच्याविषयी आदर भावना कशी व्यक्त करावी हे आपण कोणाकडून शिकलो आहोत हेही भगवंत इथे सांगतात. त्याचं वर्णन करताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात, जो आपल्या श्रद्धेचा विषय झाला असेल त्याच्याविषयी आदर कसा बाळगावा हे शिकायचं असेल तर शंकराला गुरु करावं. शिव आणि विष्णू ही दोन श्रेष्ठ दैवत, त्याचबरोबर ती परस्परांचा मान राखणारी. भगीरथीच्या तपश्चर्येमुळं गंगा वैकुंठातून भूतलावर उतरण्याचा प्रसंग होता. आकाशातून भूमीवर कोसळणारा तो गंगेचा वेगवान प्रवाह भगवान शंकरांनी आपल्या मस्तकीच्या जटाभारावर पेलला आणि मग तो पृथ्वीच्या पृष्ठभागावरनं वाहू लागला. ही गंगा निघाली कुठून, तर श्री विष्णूच्या पायाच्या अंगठ्यापासून. श्री विष्णूच्या चरणापासून निघालेली गंगा शंकरानं आपल्या मस्तकावर धारण केली. असा हा श्रद्धेचा प्रकार. भगवंतांचं म्हणणं असं की शंकराचं हे उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवलं आहे आणि म्हणून जो ज्ञानी भक्त मला प्रिय आहे त्याला मी माझ्या मस्तकावर धारण करतो. ज्ञानी भक्तांचं महत्त्व आणि त्याच वेळी शिव आणि विष्णूचं ऐक्य या दोहींवर ज्ञानदेवांनी इथे भर दिला आहे.